नमस्कार, मी मिनल तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल ऑल इन वन मध्ये। आज आमचा सावंतवाडी रेड्डीमधला दुसरा दिवस आहे आणि रेड्डीमध्ये स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे। आता आपण तिथेच जाणार आहोत। चला तर मग बघूया। आता आपण मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। ही मूर्ती स्वयंभू आहे, तसंच ही द्विभुज मूर्ती आहे। रेड्डी गावच्या नागोळेवाडीतील श्री सदानंद नागेश कांबळी यांच्या स्वप्नात 18 एप्रिल 1976 साली साक्षात गणपती बाप्पा प्रकट झाले आणि त्यांनी ठराविक ठिकाणी मूर्ती असून ती मोकळी करण्याचा आदेश दिला। गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी खणण्यास सुरुवात केली असता 2 दिवसानंतर मूर्तीच्या कानाकडील भाग दिसू लागला। मग गावची मुख्य देवी श्री माऊली माता यांच्याकडे चौकशी केली असता देवीच्या हुकमावरून मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत खोदकाम चालू राहिले। तोपर्यंत मे महिना आला होता आणि 1.25 महिन्यानंतर उंदीर मामाचे दर्शन झाले। ही मूर्ती जांभा दगडावर कोरली आहे। जाणकारांच्या अंदाजावरून ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी। ही संपूर्ण माहिती तिथल्या एका बोर्डवरतीही लिहिलेली आहे। 6 फूट उंचीची भव्य मूर्ती पाहताच डोळे दिपून जातात आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यामध्ये आपण मग्न होतो। भाविकांची गर्दी इथे सतत चालूच असते आणि मंदिरामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मंदिराच्या नूतनीकरणाचं काम चालू होतं। इथे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये काम चालू होतं, पण तरी सुद्धा भाविकांना मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्याची परवानगी होती। मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात हार, फुलं, प्रसाद तसेच खाण्याच्या काही गोष्टी असे वेगवेगळे स्टॉल आहेत। तुम्ही तिथून तुम्हाला हवं ते घेऊ शकता। मंदिरामधून बाहेर पडताच आम्हाला एक बोर्ड दिसला, समुद्रकिनारी जाण्याचा मार्ग। आम्ही त्या दिशेने जाऊ लागलो। आम्ही जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला बीच दिसत नव्हता, परंतु त्या बोर्डवर लिहिल्याप्रमाणे आम्ही म्हटलं पुढे जाऊन बघूया। ही अशी तिथे पायवाट होती, आम्ही त्याच दिशेने चालत होतो। ऑड सीझनला गेलेलो आणि त्याचप्रमाणे दुपारची वेळ होती, म्हणून तुम्ही बघू शकता की इथे आता अजिबात गर्दी नाहीये। इथे वॉटर स्पोर्ट्सही अवेलेबल आहेत, तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सही करायला मिळतील। वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स इथे आहेत। ओहोटीचा टाइम होता आणि पाणी खूप आतमध्ये गेलेलं, तर आम्ही थोडं पुढे जाऊन बघतोय। फार पुढे नाही जाणार, पण थोडंसं पुढे जाऊन बघतोय आणि बघूया पुढे काय काय दिसतंय ते। मंदिरापासून आम्ही ज्या छोट्या रस्त्याने खाली उतरलो त्या रस्त्यानंतर आम्हाला भेटला तो हा इतका सुंदर समुद्र। तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं इथे। खूप सारे छोटे छोटेसे क्रॅब पण आहेत इकडे। आम्ही खूप सारे छोटे छोटे क्रॅब बघितले, खूप लहान लहान होते। शूटमध्ये जेवढं जमलं तेवढं आम्ही कव्हर केलंय, पण ते इतके चप्पळ आहेत, इतके पटापट पळतायत की शूट करायला गेलो की ते अगदी पळतात आणि शूट करायला जमतच नाहीये। पण त्यातल्या त्यात जेवढं जमेल तेवढं आम्ही शूट केलं आहे। हा काहीसा वेगळा प्रकार आम्हाला तिथे दिसला आणि चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की ह्याला समुद्री मांजर म्हणतात।
ह्याला काय म्हणतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप वेळ आम्ही तिकडे ऑब्झर्व केल्यानंतर आम्हाला कळलं की ते खूप हळूहळू मूव करत होतं आणि पुढे जात होतं। तुम्हीही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला कळेल की ते खूप हळूहळू मूव करतंय आणि तुम्ही बघू शकता की ते कसं पुढे जातंय ते। हा एक वेगळ्याच प्रकारचा समुद्री जीव होता म्हणून तो कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो आणि उन्हाचा थकवा भागवायला आम्ही लिंबू सरबत प्यायलं होतं ह्या 2 ताईंकडे। खूप गोड ताई आहेत या आणि खूपच आम्हाला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि ह्यांच्याकडूनच आम्हाला खूप साऱ्या गोष्टीही कळाल्या, आजूबाजूच्या ठिकाणांची माहितीही मिळाली। लिंबू सरबत एकदम अप्रतिम होतं। जर तुम्ही ते कधी आलात तर नक्की या आणि इथे लिंबू सरबतचा आनंद नक्की घ्या। मासेमारीसाठी जी जाळी वापरतात तेही इथे होती। खूप मोठ्या प्रमाणात इथे मासेमारी होत असावी कारण की इथे भरपूर सारी हे मासेमारीची जाळी असतात ती आम्हाला दिसली। समुद्र किनाऱ्यावरून रिटर्न आलो तेव्हा इथे तुम्ही बघू शकता की ही गोमाता आहे जी मंदिराच्या पायरीवरती उभी आहे। बराच वेळ ही गोमाता मंदिराच्या पायरीशी उभी होती। खूप दुर्लभ असतात हे असे क्षण आणि हे सगळं पाहून खूप प्रसन्न वाटलं। आम्ही पुन्हा एकदा गणपती बाप्पा तसेच गोमाताचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। आशा करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करून सांगायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका।